नवी क्षितिजे नवी झळाळी, नवी ही अस्मिता नवी भरारी, नवी क्षितिजे नवी झळाळी. नमस्कार सगळ्यांना. आपण आता कार्यक्रम सुरू करतोय. सॅन होजेमधील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनातला मराठी योद्धे हा कार्यक्रम मी श्रेयस लिमये तुमचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो. आजच्या मराठी योद्धे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री माधवराव देशपांडे आणि श्री मोहनराव उपासनी. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत. मी आमच्या टीमला विनंती करतो की एक ध्वनिचित्रफीत आहे ती आपण सगळ्यांनी मिळून आता बघूया. धन्यवाद. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेतील स्वयंसेवकांनी चालवलेली नॉट फॉर प्रॉफिट संस्था 1978 पासून तुमची सामाजिक जाणीव जपणारी संस्था. गावाच्या एकात्मिक विकासासाठी महाराष्ट्र फाउंडेशनचा उपक्रम पंच महिला सबलीकरणासाठी, पंच गरिबी निर्मूलनासाठी, पंच आरोग्यासाठी, पंच पर्यावरणासाठी, पंच शिक्षणासाठी. हा उपक्रम सध्या 4 गावांमध्ये कार्यरत आहे. मुतनूर गडचिरोली, कुसुंबी सातारा, आंबे जुन्नर पुणे, सतकोंडी रत्नागिरी. आमचे सहकारी, आमचे काही उपक्रम. शेत उत्पादन दुप्पट करण्यासाठी आणि मत्स्योद्योगाला चालना देण्यासाठी तलावाचं बांधकाम, प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांचं प्रशिक्षण, बस चालकाची नोकरी मिळवण्यासाठी ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण, आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखाली शेतकरी उत्पादन संस्थेची निर्मिती, नाचणीचे पदार्थ बनवण्यासाठी विक्री, गावातल्या शाळांचं ग्रीन कॅम्पसमध्ये रूपांतर, पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय. आंबे आणि सतकोंडी येथे पाण्याच्या स्रोताचे बळकटीकरण आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे प्रयोजन. अधिक माहितीसाठी www.maharashtrafoundation.org या संकेतस्थळाला भेट द्या. हा स्कॅन कोड वापरूनही तिथे तुम्ही जाऊ शकता. आणि हो, नेहमीप्रमाणेच सढळ हाताने मदत करा. रवी उपासनी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. माफ करा, मोहन उपासनी यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं.
आपण सगळ्यांनी आता जी ध्वनिचित्रफित बघितली ती महाराष्ट्र फाउंडेशन या NGOची आहे आणि मी आता महाराष्ट्र फाउंडेशन या NGOच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. श्री विवेक पाटणकर, सौ मंजुषा नाईक आणि सौ रजनी शेंदुरे. जोरदार टाळ्या. मी उपासनी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मान्यवर NGO पदाधिकाऱ्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. आता मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्यान करते शरदराव पोंक्षे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. जोरदार टाळ्या. उपासनी सरांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी शरदरावांचं स्वागत करावं. आपण पुन्हा एकदा आपल्या मान्यवर प्रायोजकांचे आणि NGO महाराष्ट्र फाउंडेशन याच्या पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांच्या या मदतीमुळेच आपण हा कार्यक्रम अनुभवू शकतो. आज आपण शरदरावांना ऐकू शकतो. रसिको, आता आपण मराठी योद्धे या कार्यक्रमाला प्रारंभ करूया. तत्पूर्वी शरदरावांनी खरं तर सांगितलं होतं त्यांची फार ओळख करून देऊ नका, त्याची पण 46 वर्ष मराठी सिने आणि नाट्य क्षेत्रातील त्यांची कारकीर्द आहे. आपण सर्वच जाणता. मी नथुराम गोडसे बोलतोय. हे अजरामर नाटक, त्या नाटकावर सुरू झालेली त्यांची कारकीर्द अजूनही अविरत सुरू आहे आणि ती अशीच सुरू राहावी अशी आम्हा सगळ्या चाहत्यांची प्रार्थना आहे देवाकडे. थोडंसं मी मराठी योद्धे या कार्यक्रमाबद्दल बोलतो. तर मराठी योद्धे हे दोन शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मरक्षक संभाजी महाराज, मराठा स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे पहिले बाजीराव पेशवे, ते इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे वासुदेव बळवंत फडके असतील, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील आणि अर्थातच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजेच आपले राजाराव सावरकर. पण श्रोतेहो, एक प्रश्न आहे, आपण ह्याच सगळ्यांना फक्त मराठी योद्धे म्हणणार आहोत का? म्हणजे समाजाचा उद्धार करणारे थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले, स्त्रियांच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, अस्पृश्यता आणि जातीयवादाच्या विळख्यातून पिढ्यानपिढ्या आवाजवी पिचलेल्या मागासवर्गीयांना समान हक्क मिळवून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मराठी योद्धेच नाही का? त्याशिवाय महाराष्ट्राला सन्मान मिळवून देणारे अनेक डॉक्टर, अनेक इंजिनियर, अनेक अभिनेते, अनेक सिने दिग्दर्शक, अनेक प्रोड्युसर
अनेक समाजसेवक हे सुद्धा योद्धेच आहेत आणि आपण सर्व काही वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात अत्यंत बिकट काळातून गेलोय. तर कोविडचे योद्धे जे आहेत ते सुद्धा, त्यात सुद्धा बरेच मराठी योद्धे आहेत. त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. त्या योद्ध्यांमुळे, त्यांनी दिलेल्या लढ्यांमुळे आपण आज इतक्या मोठ्या प्रमाणात इथे जमलेलो आहोत. आणि तुमच्या आणि शरदरावांच्या मध्ये जास्त वेळ न घेता मी शरदरावांना विनंती करतो की त्यांनी आजचं व्याख्यान सुरू करावं. जरा दरवाजा बंद करा. नमस्कार. आज BMM 2024 मध्ये मला मराठी योद्धा या विषयावर व्याख्यान देण्यासाठी बोलवलं. त्याबद्दल मी आयोजकांचा अत्यंत आभारी आहे. एकूणच BMMचे सगळे कार्यक्रम लक्षात घेतले तर खरोखरच आयोजकांचं कौतुक करायला पाहिजे. नाहीतर अशा कॉन्व्हेन्शनमध्ये फक्त करमणूक आणि 24 तास करमणूक असते. पण हे असं मला वाटतं असेल. मध्ये एक दुभाषी उभा करा. तरी पहिलंच असेल की तिथे कीर्तन पण होतं, सद्गुरूंचा कार्यक्रम पण काल होता, एक अतिशय वैचारिक असं व्याख्यान पण आज ठेवलं. करमणूक म्हणजे फक्त नाचगाणं नाही, विचार करायला प्रवृत्त करणं ही सुद्धा एक सगळ्यात मोठी करमणूक असते. त्यामुळे मी सर्वप्रथम आयोजकांचा अत्यंत आभारी आहे. आणि इथे इतक्या संख्येनं आज हे विचार ऐकण्यासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. ही वेळ अतिशय डेंजरस आहे. BMMचं उत्तम जेवण वेळ डेंजरस आहे किंवा कार्यक्रम चुकीच्या वेळेला असं काहीतरी गडबड झाली. वैचारिक कार्यक्रम झोपेत झाल्यानंतर पण मी तुम्हाला पेंगू देणार नाही. आज मी एका अशा देशातून आलोय ज्या देशाने संपूर्ण जगाला जगायचं कसं ते शिकवलं. मी एका अशा देशातून आलोय तुमच्याशी संवाद साधण्यासाठी ज्या देशाने या जगातलं पहिलं पुस्तक दिलं. मी एका अशा देशातून आलोय जिथं अशी संस्कृती जन्माला आली ज्याला आदी नाही आणि अंत नाही, अशी एक सनातन हिंदू संस्कृती जिथं जन्माला आली. तिथून मी तुम्हाला भेटायला आलो. मी अशा एका देशातून आलोय जिथं 4-5व्या शतकामध्ये 13 विश्वविद्यालय होती
आणि जगातली माणसं, जगातले विद्यार्थी त्या भूमीमध्ये शिकायला येत होते. अशा एका देशातून मी आज तुमच्याशी संवाद साधायला आलो. आज मी एका अशा देशातून तुमच्याशी बोलायला आलोय जिथे ओंकाराने जन्म घेतला. त्या ओंकारातून 7 स्वर जन्माला आले, म्हणून अमेरिकेतला मायकल जॅक्सन गाऊ शकतो. ते 7 स्वर 7 रंग देणाऱ्या देशातून मी इथे आलोय. मी अशा एका देशातून आलोय जिथे पेरलेली वस्तू वर कशी जाते हे सांगणारे संत जन्माला आले. मी एका अशा देशातून आलोय जिथं 100% नास्तिक होण्याची परवानगी दिली जाते. इतकी श्रीमंत संस्कृती असलेल्या भारत हिंदुस्थान नावाच्या देशातून मी आज तुम्हाला भेटायला आलोय. आणि काही वर्षांपूर्वी तुम्ही सुद्धा याच भूमीतून इथे आलाय कामधंद्याच्या निमित्ताने. कुठल्याही घरावरती दरोडे पडतात ते घर श्रीमंत असावं लागतं. माझ्या घरावर म्हटलं तरी दरोडा पडत नाही, कारण काहीच नाही लुटायला. जगातल्या सर्वात जास्त आक्रमण झालेल्या देशातून मी आलो. भारतावर जेवढी आक्रमण झाली तेवढी आक्रमण कदाचित कुठल्याही देशावर झाली नसती. ही आक्रमण का झाली? का लुटण्यासारखं इतकं आहे की तितकं लुटलं जातंय तरी सुद्धा ते संपतच नाहीये. पहिल्यांदा हुणांची नजर पडली हिंदुस्थानवरती 5व्या शतकात. ते लुटायला आले. हुण लुटता लुटता आमचे कधी झाले आम्हाला कळलंच नाही. मग शकांचं आक्रमण झालं, मग ग्रीकांचं आक्रमण झालं, मग 5 मुसलमान शायांचं आक्रमण झालं, मग इंग्रजांचं आक्रमण झालं, मग पोर्तुगीजांचं आक्रमण झालं, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं आक्रमण झालं. देशाला लुटताय. गेली 10 वर्ष लुटायला मिळत नाही म्हणून तडफडताय. असं काय आहे या देशात? आणि म्हणजे लुटारू जे येतात त्यांना थांबवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या प्रकारे काम केलं ते आहे सगळे मराठा योद्धा. इथं जो मराठा शब्द आहे हा 96 कोळी मराठा या अर्थाने नाही. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तो मराठा अपेक्षित आहे. मराठा ही संस्कृती आहे. महाराष्ट्र ही ज्याची ज्याची मातृभूमी आहे आणि ज्याची ज्याची मराठी भाषा ही मातृभाषा आहे तो मराठा. आत्ता जे महाराष्ट्रात चालले ते नव्हे. पाचव्या शतकापासून आक्रमण तुम्हाला कधी विचार येत नाही? इंडोनेशिया संपला, अफगाणिस्तान संपला, पाकिस्तान संपला, बांगलादेश संपला, युरोपातले अनेक देश संपण्याच्या मार्गावर आहेत. इंग्लंड तर आता असा उंबरठ्यावर उभा आहे इस्लामीकरणाच्या. पण एवढी 5व्या शतकापासून सातत्याने आक्रमण होऊन सुद्धा हिंदुस्थान संपला नाही. हिंदू संस्कृती कधी कोणी संपू शकलं नाही. हिंदुस्थानचा पाकिस्तान होऊ शकला नाही. कारण
कारण या भूमीमध्ये प्रभू श्रीरामाने जन्म घेतला, कारण या भूमीमध्ये श्रीकृष्णाने जन्म घेतला. ही दोनच माणसं अशी आहेत ज्यांच्या नावात श्री आहे. जगात कुठल्याही देवदेवतांच्या संतांच्या नावात श्री नाही बरं का. म्हणजे मला आता ह्याच्यानंतर चेकवर लिहून देतील श्री शरद पोंक्षे, तो श्री नव्हे. ते बोलत बोलत आठवण करून द्यायची. आता 1 तारखेला मॅरिड मध्ये मी एकटा तिकिटाबरोबर कोणीच नाही. माणसं चांगली आहेत, असं नाही करणार. आता सुद्धा त्या बिचाऱ्याने कॉफी कुठून तरी आणली बाबा. ते काय बसले उपासनीत ना तुम्ही पण सगळेच उपासन. त्यांचा तर मी अत्यंत आभारी आहे की अशा व्याख्यानाच्या कार्यक्रमाला त्यांनी पैसा दिला. व्याख्यानाला देत नाहीत कोणी, प्रायोजक मिळत नाहीत, कारण ऐकायला कोणी येत नाहीत ना. त्यामुळे त्यांचं प्रॉडक्ट फार कोणी बघणार नाही अशी त्यांना गॅरंटी असते. पण नाही, किती माणसं आले बघा. एक भयानक असं माझ्या नावाने नाही, योद्ध्यांच्या नावाने. हे सगळी फार मोठी माणसं आहेत म्हणून मी त्यांना ओळख करून देताना सांगितलं एक शब्दही माझ्याबद्दल बोलू नका. आम्ही कसली हिरो, 7.5-8च्या मालिकेतली आम्ही हिरो. 8चा हिरो 8:30ला संपतो, 9ला लक्षात ठेवत नाही. आज आम्ही ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत त्यांना शेकडो वर्ष झाली. आज आम्ही त्यांची पूजा करतो. 350-400 वर्षांच्या अंधकारमय रात्रीनंतर एक सूर्य उगवला. असं वाटलंच नव्हतं की कोणीतरी त्राता येईल. श्रीकृष्णाचा धावा करून करून 350 वर्ष भारतीय समाज थकला. असं वाटायला लागलं की कृष्णाने फसवलं की काय. गीतेत सांगितलं होतं यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्माला आणि राष्ट्राला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी जन्म घेईन. 350 वर्ष झाली तरी अजून ग्लानी जात नाही का? तू अजून येत नाहीस का येत नाही माहितीये श्रीकृष्ण धावून. कारण आपण द्रौपदी सारखा चित्कारच काढत नाही. 100%, 1000% विश्वासाने आपण त्याला बोलवतच नाही. आपण त्यालाही बोलवतो आणि मोदींनाही बोलवतो. तो म्हणतो मोदी करतील, मोदी म्हणतील ते करतात, असं ती गडबड होते. प्रत्येक जण म्हणतो 10 लोकांना बोलवल्यामुळं, एक जण म्हणतो बाकीचे 9 आहेत की. द्रौपदीने तसं नाही केलं, फक्त श्रीकृष्णाला बोलवतो. पण तरीच तो आला नाही, तिची परीक्षा घेतली. 350 वर्षांच्या आक्रोशानंतर एक सूर्य उगवला. त्या सूर्याचं नाव शिवाजी. आता इथं मी शिवाजीच म्हणणार बरं का. कारण तो जन्माला आला तेव्हा छत्रपती नव्हता. कारण लगेच हल्ली भावना नावाची एक बाई आहे, ती प्रत्येक जण सोबत घेऊन फिरतो. ती इतकी नाजूक आहे, आईला फुंकर मारली तरी ती दुखते, तिला काहीतरी होतं. लगेच ओरडतात. नुसतं शिवाजी म्हणायचं नाही, छत्रपती. अरे जन्माला आला तेव्हा छत्रपती नव्हता, नंतर झाला ना. काय माणूस जन्माला आला, रमेश्वरी अंश. म्हणजे मला 3 व्यक्तिमत्वांमध्ये भयंकर साम्य दिसतं. एक 13व्या शतकात जन्माला आलेले ज्ञानेश्वर महाराज, 17व्या शतकातले छत्रपती शिवाजी महाराज आणि 19व्या शतकातले स्वातंत्र्यवीर सावरकर. या सगळ्यांचं जर कार्य पाहिलं तर हे माणूस
करू शकत नाही. अफाट बुद्धिमत्ता असली तरी कुठलाही माणूस हे काम करू शकत नाही. असं कार्य या तिघांनी केलं. असे शिवाजी महाराज जन्माला आले. आजही विश्वामध्ये इतके देश आहेत, 250 का 252 असे काहीतरी देश आहेत. आकडा चुकेल माझा कदाचित. हो, नाही तर ते पुण्यातली लोक लगेच सांगतात 253 बरं का. ते फार भयानक हल्ली त्या आकड्याच्या बाबतीत फार गोंधळ असतं. तिथंच खरं तर वाट लागली आपल्या इतिहासाची. आम्हाला इतिहासामध्ये ना सणावळी पाठ करायला लावल्या. त्या दिवशी काय घडलं, अफजल खानाचा कोथळा कसा बाहेर काढला हे आम्हाला माहित नाही. अफजल खानाचा कोथळा कुठल्या तिथीला बाहेर काढला, 4 ऑप्शन तिच्या आईला तिथंच गडबड झाली. मला जर अफजल खानाच्या कोथळ्यावर निबंध लिहायला सांगितला तर माझ्याकडे उत्तम निबंध कोण लिहिणार नाही. पण प्रश्न काय विचारला, अफजल खानाचा कोथळा कुठल्या तारखेला बाहेर काढला आणि 4 आकडे आहे. तिथे मी गोंधळलो. 20 का 22. इतिहासाचं वाटोळं झालं आमच्या. कारण आम्हाला इतिहास खरा शिकवलाच नाही. आम्ही राहतो पुढे भारतात. आम्हाला शिकवलं काय, रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, दुसऱ्या महायुद्धाचे कारण, जपानने जर्मनीवर कधी आले. यायला मला ते जपान पण माझं वाटत नाही, जर्मनी पण माझी वाटत नाही. माझ्या देशाचं बोल ना. माझ्या देशाचा 1857चा स्वातंत्र्य समोर का नाही शिकवत मला? का नाही छत्रपतींचा इतिहास शिकवत मला? का नाही बाजीराव शिकवत मला? नाही. त्यामुळे असं सगळं अंधकारमय सगळं संपलंय की काय? आता संपलं. संस्कृती लयाला गेली, संपायला आली. आणि अशा वेळेला एक पुत्र जन्माला आला. आणि मग त्यांनी सुरुवात केली. काय म्हणजे या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान असेल तर ते जिजाबाईंचं. स्वराज्याचं स्वप्न हे छत्रपतींना पडलेलं नाहीये पहिल्यांदा. स्वराज्याचं स्वप्न लग्नापूर्वी त्याच्या आई वडिलांना पडले. लग्नापूर्वी शहाजीराजे निजामाकडं, औरंगजेबाकडं नोकरी करत असताना सतत त्यांना असं वाटायचं की का सगळं काही कर्तृत्व असून सुद्धा आपण राजा का नाही होऊ शकत. अशी डोक्यामध्ये सतत एक सल असलेला हा पराक्रमी पुरुष. आणि तिकडे लहानपणापासूनच मोगलांचा, निजामाचा, आदिलशहाचा अत्याचार बघून बघून उद्या माझं लग्न झाल्यानंतर माझ्या पोटी असा सुपुत्र जन्माला यावा जो हे सगळं आक्रमण थांबवेल, थोपवेल, असा विचार लहानपणापासून करणारी एक मुलगी. अशा दोघांच्या संगमातून एक सुपुत्र, एक सूर्य जन्माला आला. साक्षात अवतार आहे. 13व्या वर्षी बलात्कार केलेल्या पाटलाचा निवाडा केलाय त्या मुलाने. 13 वय काय असते. 16व्या वर्षी तोरणा जिंकला. 16 वय, मिसळून पण धर फुटलेलं नाही. काय वाटलं असेल त्या आईला. खेळायला काय दिलं? बॅट नाही दिली क्रिकेटची, तलवार दिली. तुम्ही म्हणाल तेव्हा बॅट नव्हती, असती तरी दिली नसती. बरं, तलवारीमध्ये त्या अशी ती युद्ध होती की तलवारीमध्ये काय प्रत्येक वेळेला माझीच तलवार तुझं मुंडकं कापेल असं काही वरदान नव्हतं त्यांना. कधीतरी चुकून उलट होऊ शकतं की नाही. नसेल भीती वाटली एका आईला. एवढंस पोर चाललंय घोड्यावरनं मावळ्यानं घेऊन. जगामध्ये कुठेही कुठल्याही देशाचा राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान किंवा जे काही सर्वोच्च पद असेल तो माणूस निवडून आल्यानंतर त्या देशाचं राज्य तो कसा करतो हे मोजण्याच्या जगात 2च मोजपट्टे आहेत. दोन्ही भारतीय आहेत. तो अमेरिकेचा बायडन असू दे, मोदी असू दे,
किंवा कोणी असू दे, तो राज्य कसं करतो हे मोजायचं कसं, त्याचं परिमाण भारतात आहे. दोनच मोजपट्टे आहेत. एक प्रभू श्रीराम आणि त्यांनी निर्माण केलेलं राम राज्य, आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी निर्माण केलेली शिवशाही हिंदवी स्वराज्य. तिसरी मोजपट्टी नाही. जगामध्ये दोनच माणसं आहेत ज्यांच्या नावात श्री आहे. श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे विद्वत्ता, श्री म्हणजे शौर्य, श्री म्हणजे पराक्रम. काय काय अर्थ आहेत त्या श्रीचे. श्रीराम, श्रीकृष्ण काय शिकवलंय आम्हाला, काय शिकवलं असेल. असा राजा निर्माण करण्यासाठी छत्रपतींना, शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने कुठल्या शाळेत घातलं असेल. शाळा तर नव्हती, कुठली महाविद्यालय नव्हती. पॉलिटिकल सायन्स घेऊन राजा नाही झाला तो. शिकवलं काय? फक्त दोनच चॅप्टर शिकवले, दोनच विषय शिकवले, घरात शिकवले. एक श्रीराम आणि दुसरा श्रीकृष्ण. आदर्शातला आदर्श कसा असावा, चारित्र्य संपन्न कसं असावं माणसाने, ते प्रभू श्रीरामाच्या रामायणातून शिकवलं. आणि जगातला सर्वोत्तम राजकारणपटू कसं असावं ते श्रीकृष्णाकडनं शिकवलं. आणि त्या दोन्हीचा योग्य वापर कसा कधी करायचा हे महाराजांना बरोबर माहित होतं. त्यामुळे शत्रूची स्त्री ती सून जेव्हा ताब्यात येते आपल्या, तेव्हा त्याने श्रीकृष्ण अंमलात आणला नाही, तेव्हा त्याने अंमलात आणले श्रीराम. आणि अत्यंत आदराने तिची ओटी भरून तिला परत सन्मानाने शत्रूच्या गोटात पाठवून दिलं. जेव्हा अफजल खानाला मारायला गेले तेव्हा मात्र श्रीराम अंमलात आणला नाही, तेव्हा श्रीकृष्ण अंमलात आणला. जय भवानी जय शिवाजी म्हणतो आपण, पण आपण शिवाजी महाराजांकडनं शिकत काहीच नाही. असा राजा नाही. म्हणजे अफजल खान जेव्हा याला मारायला संपवायला आला, आता आमच्या महाराष्ट्रातले काही स्वयंघोषित जाणते राजे म्हणतात की तो शिवाजीला मारायलाच आला नव्हता वगैरे. ते ठीक आहे. पंचमहाभूताचं सर्वोत्तम ज्ञान असलेला राजा होता, योद्धा होता. मग त्यांनी छान सांगितलं, म्हणजे मीच सांगणार होतो ते त्यांनी सांगून टाकलं आधी की योद्धा म्हणजे फक्त सीमेवर लढणारा असतो तो योद्धा नसतो. लढाया अनेक प्रकारच्या असतात. की कुठलीही आयुष्यातली लढाई लढणारा जो असतो तो योद्धा असतो. भेटायला आला, लाखोच्या सैन्याला घेऊन आला, अकुंठ दल, हत्ती दल. माहितीये महाराजांना माझ्याकडे सैनिकच नाहीये, माझ्याकडे शस्त्रच नाहीये, कसं संपवणार नाही. वेड्यासारखे लढायला नाही गेले. पंचमहाभूतांचा अभ्यास ज्या योद्ध्याचा असतो तो कधीच हरत नाही. शिवाजी महाराज कधी हरले नाही. आणि मग हेच पावलावर पाऊल ठेवून पुढं आयुष्याची वाटचाल करणारा बाजीराव पेशवा पण कधी हरला नाही. याचं कारण पंचमहाभूतांचा अभ्यास. आता तुम्हाला प्रश्न पडेल की पंचमहाभूतांचा अभ्यास आणि लढाईचा काय संबंध आहे ना. लढाई कुठलीही असू दे, पंचमहाभूतांचा अभ्यास फार महत्वाचा असतो. दुसरं महायुद्ध जेव्हा रशियाने आपलं जिंकलं तेव्हा त्या जिंकण्याचं श्रेय कुणाला दिलं? जनरल नोव्हेंबर आणि जनरल डिसेंबर. वातावरण कसं आहे? मी भयंकर शूर आहे, हिटलरची सेना भयंकर शूर, त्यांना हरवणं शक्यच नाही.
पण अशा कुठल्या वातावरणात त्यांना घेऊन जायचं की तिथं ते कमी पडतील. त्यांना त्याची सवय. साधी क्रिकेटची मॅच खेळायला आपण इंग्लंडला गेलो तरी आपण गेलो, आज उतरलो, उद्यापासून लगेच मॅच नाही सुरू होत. 1.5 महिन्यामध्ये घालवतात पहिली टेस्ट व्हायच्या आधी. का घालवतात? कारण भारतातलं वातावरण वेगळं आहे, तिथलं वातावरण वेगळं, खेळपट्ट्या वेगळ्या, त्याच्याशी मॅच व्हावं लागतं. जे काय आजारपण यायचे ते येऊन जाऊन दे, तिथल्या साध्या साध्या फालतू काउंटीमध्ये खेळायला लावतात, मग टेस्ट मॅचला उतरतो माणूस. इथे तर युद्ध खेळायचंय कुठल्या जमिनीवर? पृथ्वी आप तेज वायू जल, यातलं पृथ्वी कुठल्या जमिनीवर? ती जमीन कशी असणार आहे युद्ध खेळण्यासाठी? सपाट जमिनीवर. शिवाजी महाराजांना माहित होतं सपाट जमिनीवर समोरासमोर मी जिंकूच शकत नाही, माझ्याकडे तेवढं सैन्यच नाही. 50,000 मावळे घेऊन मी काय जिंकणार? 5 लाख 10 लाखासमोर नाही जिंकू शकत. मग इथे सुरू होते राजकीय मुत्सद्देगिरी. मग पत्र पाठवायला सुरुवात केली. आम्ही तुम्हाला घाबरतो, आम्हाला तुमची भीती वाटते, आम्ही नाही येणार भेटायला, तुम्ही या भेटायला. माहितीये महाराजांना सपाट जमीन जेव्हा संपेल तेव्हा ऑटोमॅटिकली उंट आणि हत्ती तिथंच ठेवावे लागणार आहेत. ते दऱ्याखोऱ्यांमध्ये दख्खनच्या उतरूच शकत नाही. पंचमहाभूतातल्या पृथ्वीचा अभ्यास. आप आकाशातनं पाऊस कधी पडणार आहे? पावसाचे दिवस आहेत का? पावसात लढता येईल का? लढायला जात असताना मध्ये नद्या नाले किती लागणार आहे? नद्या क्रॉस करू शकतो का आपण? असं डायरेक्ट खुल्यासारखं लढायला जायचं नसतं. स्ट्रॅटेजी फार महत्वाची असते. काय करायचंय मला नेमकं यश कसं मिळवायचंय? मग यश मिळवण्यासाठीच्या आधीची स्ट्रॅटेजी. BAM मला यशस्वी करायचंय. 2 महिने आधी जमून चाललं का? नाही, 2 वर्ष. तरी कधी चहा मिळतोय मिळत नाही, जेवायचं कुठे अजून. इतकी हे करून मला नावं नाही करायचे. इतकी हुशार माणसं, बुद्धिमान सगळी जमले तरी सुद्धा गडबड होते. तिथं तर युद्ध लढायचंय, मोबाईल नाहीये, पटकन फोन करून अगं तू 3 नंबरला घेतली गेलीस का? अगं असं नाही, 4ला ये, 204ला आले. तसं काही नव्हतं तेव्हा. आणि तरीही स्ट्रॅटेजी चुकली नाही. कसं जात असेल? एक साधा संदेश यांना पाठवायचा तर माणूस घोड्यावर बसून चालतो. बरं, घोडा एका दिवशी घोडा मुळात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच फक्त धावतो. काही अपवाद असतात. शिवाजी महाराज किंवा त्यांचे मावळे आणि बाजीराव यांचं सगळं अपवादात्मकच होतं. म्हणून मी त्यांना म्हणतो हे परमेश्वराचे अंश आहेत, माणसं नाही हे करू शकत. म्हणजे बाजीराव तर पुण्यावरनं दिल्लीला यायला ज्याला 9 ते 10 दिवस लागायचे, ते बाजीराव पेशवा फक्त 3 दिवसात क्रॉस करायचा. काय होत असेल त्या घोड्याचं, काय होत असेल माणसाचं? घोड्यावर एकदा कसं बसतात डोळ्यासमोर आणा, ते नेमके कुठल्या अवयवांचं काय होतं ते लक्षात येईल. घोडा असा सुसाट असा, तुमची मेट्रो चालते तसा नाही जात, धनाधन असं आहे ते. असं 3 दिवसात पुण्यावरनं दिल्ली 60-60, 70-70 मैल प्रतिदिन. अशा शिवाजी महाराजांनी स्ट्रॅटेजी तयार केली की नाही, मी अफजल खानाला आता नाही जाऊ शकत, खोटी पत्र पाठवली. हे शिवाजी महाराज सावरकरांचे आदर्श होते. म्हणून अशीच त्यांनी सुद्धा खोटे दयेचे अर्ज केले. मग आला तो अफजल खान, हळूहळू पुढे आला. तसं हत्ती थांबले, मग उंट थांबले, मोठमोठे रणगाडे थांबले. नाही घेऊन येऊ शकत. दऱ्याखोऱ्यामधून एकदा दख्खन येऊन बघा, एकदा पनवेल क्रॉस केलं की गोव्यापर्यंत एकदा रस्त्याने जाऊन बघा. महाराष्ट्रात आलात की बाय रोड गाडी चालवत जा, कळेल. पण आता ते रस्ते गडकऱ्यांनी छान केले, पण तेव्हा असलं काही नव्हतं.
तुम्ही म्हणा ह्याच्यावर नाही यायला काय प्रॉब्लेम आहे? हो, असे काही विचार करणारी माणसं आहेत आपल्याकडे, म्हणून तर झालंय वाटोळ. परवा एक जण मला म्हणाला, मी व्हिडिओ टाकला होता की संत रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते, त्याच्यावर नाही हे पोंशा त्या आईला वाटेल ते बोलू नको, तुकाराम महाराज होते. म्हटलं कसे काय? शिवाजी 19-20 वर्षाच्या असताना तुकाराम महाराज गेले, तो त्यांचं निधन झालंय, ते कसे गुरु असतील? काही लॉजिकल विचार करायचा की नाही? तो इंग्रज अधिकारी आला तेव्हा त्या गेट ऑफ इंडियाच्या समोर म्हणे फुले उभे होते, आमचे महाराष्ट्रातले. फुले त्याच्या आधी 10-20 वर्ष मेले, म्हणजे गेले. काय वाटेल ते बोलतो आपण. बरं, इतकं अज्ञानी आमचा समाज आहे की आम्ही काय बोलतो ते सगळं खरं वाटतं आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला. एक कंठी पिकवली जाते, ती सगळ्यांना खरी वाटते. कशी? कुठल्या ब्राह्मणांनी विरोध केला? चार बकरी आहेत, त्या 4 बकरींमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, कधी कुठल्याही ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केलेला नाही. किंबहुना राज्याभिषेक कसा करायचा हेच कोणाला माहित नव्हतं, कारण त्याच्या आधी 500 वर्ष राज्याभिषेकच झालेला नाही. जर तुमच्या घरामध्ये, तुमच्या या देशामध्ये जर 200 वर्ष सत्यनारायणाची पूजाच जर कोणी केली नसेल तर कुठल्या भटजीला आणणार धरून तुम्ही? तो म्हणणार, अहो माहितीच नाही मला सत्यनारायणाची पूजा करतात, मी कधीतरी कुठल्या तरी पुस्तकात वाचलंय की आपले पूर्वज करायचे. पण ती कशी करतात, तेव्हा काय करायला लागतं? तो तांब्या ठेवायचा असतो का फणसाची पानं ठेवायची का आंब्याची ठेवायची, माहितीच नाही काही. पण बोलत राहायचं. आणि एक भयानक व्हॉट्सअप संस्कृती आहे, ती तर म्हणजे अफलातूनच. आता मला 2 दिवस जवळजवळ असंख्य लोकांनी सांगितलं, आम्ही तुमचे युट्यूबवरचे व्हिडिओ बघतो. मी आपलं असं केलं. का केलं माहितीये? माझा 1 तास 10 मिनिटाचा व्हिडिओ मी पाठवलेल्या 3ऱ्या सेकंदाला मस्त आहे असं येतं. कसं मला आश्चर्यच वाटतं. निदान एवढा तरी डोकं चालवा, किती मिनिटाचा? 1-10 मिनिटं. मग आपण आता 1-2 वाजलेत ना, 2:15 असं टाकू. आणि 3ऱ्या सेकंदाला मस्त आहे. कसं मस्त आहे? अरे काय, म्हणून तुम्ही सगळेजण 2 दिवस सांगत होता ना मला, तुमचे सगळे व्हिडिओ बघून फार रुळून जात नाही. हा, आज इथे तुम्ही सांगू शकाल खरंच आम्ही ऐकलं. कारण आता इतकी गर्दी झाली, जाणं पण मुश्किल झालंय. चांगलं आहे, पटकन जाता येणार नाही. अशी बसून राहा शेवटपर्यंत. शिवाजी महाराज काही केल्या प्रतापगडावरनं खाली उतरायलाच तयार नाही. सतत पत्र चालू आहे, घाबरतो, आम्ही भीतो, तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या. तुळजापूरची मूर्ती फोडली, जे दैवत आहे महाराजांचं, मूर्ती फोडली. मूर्ती फोडल्यानंतर तरी महाराज आता चवताळून खाली उतरतील, नाही उतरले. माहिती आहे महाराज, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मी परत करू शकतो, पण आत्ता जर का आम्ही खाली गेलो, हे सगळं मला प्रवृत्त करण्यासाठी चालू आहे. पण मला दुःख ह्या गोष्टीचं होतं की जेव्हा मूर्ती फोडत होते अफजल खान, त्यावेळेला अफजल खानाचे 5 सरदार मराठा होते. त्या 5 मराठा सरदारांचं सुद्धा तुळजापूरची तुळजाभवानी ही दैवत होतं. भले ते अफजल खानाचे सरदार असतील, पण अफजल खान आपला
राजा ज्याची आपण चाकरी करतोय तो आपल्याच दैवताचं मूर्ती फोडतोय, तेव्हा ते 5 जण गप्प का बसले? का बसले? कारण तेव्हा ते मराठा होते, तेव्हा ते हिंदू नव्हते. सगळा प्रॉब्लेम इथं आहे. तुम्हाला काय वाटतं, मुसलमान धर्मामध्ये जाती नाही? 14 का 15 जाती आहेत. पण मुसलमान आधी मुसलमान असतात, मग शिया असतो, मग सुन्नी असतो, मग पठाण असतो. आम्ही पहिला ब्राह्मण असतो, पहिला कुणबी असतो, पहिला मराठा असतो, पहिला धनगर असतो, पहिला तेली असतो, पहिला शिंपी असतो, मग जमलं तर हिंदू होतो. इस्लाम खतरे में आहे, अख्खं जग एकत्र येतं. हिंदू खतरेमध्येच येत नाही. खतरेमध्ये येतो तो एक मराठा समाज, खतरेमध्ये येतो फक्त ब्राह्मण आले, खतरेमध्ये फक्त न्हावी आला, खतरेमध्ये फक्त शिंपी आला. हिंदू खतरेमध्ये येत नाही. आणि असे थंडगार, मी एकदा म्हटलं होतं माझ्या एका व्हिडिओमध्ये की आपण कुंभकर्णाची अवलाद आहोत. जागच येत नाही आम्हाला. बरं जाग आली तुला, हो ना, काय मरून देवर झोपते परत. अरे ती एवढ्या क्षणांसाठी जाग येते. बरं मूर्ती फोडून पण शिवाजी महाराज खाली उतरायला तयार नाहीत. मग काय केलं? त्या तिथे मंदिरात गाय कापली, गोमांस तिथल्या पुजाऱ्यांच्या तोंडात कोंबलं अफजल खानाने, तरी महाराज खाली उतरायला तयार नाही. कारण महाराजांना माहिती आहे माझं अंतिम ध्येय आहे ते अफजल खानाला समजलं. हे सगळं मी परत करू शकतो. काय झालं असेल, किती यातना झाल्या असतील प्रतापगडावर बसलेल्या महाराजांना, किती त्रास झाला असेल, किती काय विचार केला असेल, नुसती कल्पना करा. मग शेवटी त्याला खरं वाटलं की खरंच हा घाबरलाय शिवा, आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. आणि आल्यानंतर वर निमंत्रण दिलं, जा आता बोलवून आणा त्याला. अड घातली, एकटा ये आणि निशस्त्र भेटायला ये. तर जिजाबाईंनी संस्कार कोणाचे केले? श्रीराम आणि श्रीकृष्णाचे. शत्रूला जी भाषा कळते त्याच भाषेमध्ये त्याला उत्तर द्यायचं असतं. शिवाजी महाराज ये म्हटलं लगेच नाही गेले, खूप तास वाट बघायला लावली. दाखवलं, फक्त दिखावा केला की मी एकटा येतोय, निशस्त्र येतोय. पण महाराज कधीच एकटे नव्हते आणि निशस्त्रही नव्हते. माहितीये त्याला सापाची जात आहे. एक महापूर असतो, एक महापूर येतो, त्या महापुरामध्ये छातीपर्यंत पाणी येतं, तोंडात पाणी जायला लागतं. मग एक माणूस काय करतो, बाजूच्या उंच झाडावर चढतो, वरच्या फांदीवर जाऊन बसतो. त्याला वाटतं चला आता महापूर ओसरला, पाणी ओसरलं की खाली उतरू. तोपर्यंत त्याचं पाण्याची पातळी वाढते, ती फांदी पण बुडते, तो आणखीन वरच्या फांदीवर जातो, आणखीन वरच्या. असं करत करत त्या वृक्षाच्या वरच्या टोकापर्यंत जाऊन तो शेवटची ती हलणारी फांदी घट्ट जीव मुठीत धरून ती पकडून बसलेला असतो. त्याला वाटतं जर 2-3 दिवस लागले पाणी ओसरायला, उपाशी काय मरत नाही, पण पाणी जाऊ दे खाली. पण समोर ह्या पाण्यात जर मी पडलो तर मी संपलो, मी कुठच्या कुठे निघून जाईन, कळणार पण नाही. आणि खुश वाटतं त्याला, थोडंसं हायसं वाटतं, चला जीव तरी वाचला. असं वाटेपर्यंत त्याच उंच फांदीच्या टोकावर एक नाग बसलेला. तो नागही खालनं असाच आपला जीव वाचवत 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 तिथपर्यंत आलेला असतो. आता दोघं एकमेकाला बघतात, दोघं खाली बघतात, दोघांचा शत्रू एक.
माणूस विचार करतो चायला आता या नागाला मारायला गेलो, त्यांनी दंश केला आणि मी खाली पडलो तर मी संपलोच. त्याच्या गप्प बसलो तो नाग पण तोच विचार करतो, आता मी याला दंश करायला गेलो आणि त्यांनी झटकन मारलं तर मी खाली पडेन, खाली महापूर आहे, मी वाहून जाईल, संपलो. त्यामुळे गप्प बसा. दोघही परिस्थिती केवळ एक आहे, परिस्थितीजन्य शत्रू एक आहे, म्हणून दोघं काही क्षणांसाठी नाईलाजाने मित्र होतात. म्हणून महापूर संपल्यानंतर खाली आल्यावरही जर त्यांनी तोच विश्वास ठेवला सापावर आणि नागावर, आणि जर नागाला कवटाळायला गेला तर चालत नाही. हे हिंदूंचं होतं. आम्ही कुठल्या तरी त्या 2 दिवसाच्या महापुराच्या गोष्टीत अडकून बसतो आणि तेव्हा किती छान होता तो, काहीच नाही केलं त्यांनी, त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि पण शिवाजी महाराज शहाणे होते, त्यांना माहित होतं हे फक्त तेवढ्यापुरतं आहे, मैत्री ही कायमस्वरूपी नाही आहे. निशस्त्र भेटायला गेल्या म्हटल्यावर ते निशस्त्र नाही गेले भेटायला. आणि नशीब आपल्या सर्वांचं की त्यावेळेला आमचे बापूजी तेव्हा जन्माला नव्हते आले. पण अहिंसा परमो धर्माचा जो प्रसार झाला होता तो जर त्या काळात झाला असता. आणि शिवाजी महाराज कसे होते की सर्व संतांना सन्मान देणारा माणूस ना, संतांच्या समोर वाकणारा, झुकणारा, पाया पडणारा असा राजा होता तो, सुसंस्कृत राजा. तर ह्या संतांचं चुकून ऐकलं असतं आणि अहिंसा परमो धर्मा, तर मग गेले असते ना निशस्त्र भेटायला. मग प्रतापगडाच्या पायऱ्या उतरत आहेत महाराज एकटेच. कोणतरी मावळा, महाराज एकटे कुठे चाललात? अरे खानसाहेब आले भेटायला, चांगला माणूस आहे. तर मावळा म्हणा असं, पण निदान ती तलवार तरी घेऊन जा ना. तू मला आत्ताचे बोला राजा कोण आहे काय, तू का मी? आता बघा आमच्या येऊन बघा, एखाद्या नगरसेवकाला पण तुम्ही काही सांगू शकत नाही माहिती. निवडून आला की संपला, सगळी बुद्धी त्यालाच असते. तुम्ही भाषण ऐकता नाही की काय, अप्रतिम अशी बुद्धी सरस्वती ओसंडून वाहत असते. असे जर महाराज एकटे आणि निशस्त्र भेटायला गेले असते तर महाराज संपले असते, कारण संपवायलाच आलेला होता. आणि जर त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज संपले असते तर न होता शिवा तो सुन्नत होती सबकी. या माता भगिनी इतक्या छान दिसत आहेत, त्या मला दिसल्याच नसत्या जर त्या दिवशी शिवाजी महाराज संपले असते. कशा दिसणार? जाळीतलं दिसत नाही ना चेहरा. आणि माझा इथे व्याख्यान नाही, शरदुल्ला खानचं कव्वालीचा कार्यक्रम असतो. बरं किती वाजेपर्यंत संपवायचं ते सांगा बाबा. नाही, काल ते राहुलचं आवाजच दाबला तर बघतोय तो मला. नशीब मराठी कळत नाही. चोमडेगिरी करून सांगायला जाऊ नका मी काय. पण हिंदूंना ना एक शाप आहे, जेव्हा जेव्हा हिंदू विजयाच्या समीप येतात तेव्हा तेव्हा आम्ही मॅच हारतो. क्रिकेट बद्दल नाही बोलतो, ती मुळात अख्ख्या जगात 9 का 10 देशच खेळतात. ते सगळं नंतर आलेलं आहे, त्याच्याबद्दल नाही बोलत. हिंदूंच्या मॅच बद्दल बोलतो, हिंदू राष्ट्राच्या मॅच बद्दल बोलतो.
जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटायला लागतं की आता आमचा राजा आला, आता हे सगळं आम्हाला हवं तसं होणार, काय दुर्दैव आहे. आणि शिवाजी महाराज इतक्या सडनली, इतक्या लवकर आमच्यातून निघून गेले. का गेले असते? का अजून एक 10-15 वर्ष? पण नको नको ती केवढी जगतात माणसं. थोडं थोडं आयुष्य जर महाराजांना मिळालं असेल, काही काही माणसं तर खरंच का जगतात हे कळतच नाही, पण आहेत आपली ती. त्या विमानात चढता येत नाही, उतरता येत नाही, तरी सगळ्यांना त्रास देऊ, आकाश हा ते जात असतात. कुठेतरी थांबा ना, घरात बसून राहा आपले. म्हणजे हे बघितलं की मला नेहमी महाराज आठवतात की हे तर थोडं थोडं आयुष्य त्यांना का नाही मिळालं. ते 70 पर्यंत जगले असते, काय अख्ख्या देशाचा इतिहास बदलला असता, तुम्हाला इथे यायची गरजच लागली नसती. ही सगळी माणसं आली असते आपल्याकडे. कसे आहेत तुम्ही फंक्शन अशा शिकले असते, शिकावं लागलं असतं. गेले हो राजांचे. 50-55 मध्ये माणूस जातो. त्याच्यानंतर ते सगळं घेऊन त्यांचा सुपुत्र उभा राहिला, छत्रपती संभाजी महाराज. काय माणूस, काय राजा. 9 वर्ष औरंगजेबाला पाऊल ठेवू दिलं नाही म्हणजे नाही. एकटा 9 वर्ष लढला. का पकडले गेले असते? इस्लामचा स्वीकार कर नाहीतर तुला मारतो म्हणून त्यांची अनन्वित अशा पद्धतीने अत्याचार करून हत्या केली गेली. काय भयानक आहे सगळं. चामडी काढली, डोळ्यामध्ये गरम शिला घातल्या, जीभ खेचली, नख फोडली. अरे क्रूरतेचा कळस गाठला हो. आणि ज्या औरंगजेबाने हे केलं त्यांची आमच्या महाराष्ट्रात कबर आहे. आणि आमचे काही दरिद्री नेते त्याच्यावर फुलं व्हायला जातात. जय भवानी जय शिवाजी म्हणणार एकाचे रक्त तळपत नाही. सहन कसं करू शकत असतील? मला तर इतका त्रास होतो. 2 दिवस मी झोपलो नाही ती फुलं व्हायल्यापासून. हा त्रासच होत नाही आम्हाला. धर्मासाठी कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसं मरावं हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. ते गेले. पुन्हा आम्ही विजयाच्या समीप आलेली हिंदुत्वाची मॅच हरलो. मध्ये काही काळ गेला आणि पुन्हा एक महापुरुष जन्माला, बाजीराव पेशवे. अवघ्या 19व्या वर्षी पेशवे पद. पर पेशवे पद हे पंतप्रधान पद आहे. पेशवे म्हणजे छत्रपती नाही, शाहू महाराजांनी नेमलेलं एक पद, पंतप्रधान पद. जी परंपरा शिवाजी महाराजांपासून चालत आलेली आहे. अष्टप्रधान मंडळ आणि त्याचा एक मुख्य प्रधानमंत्री म्हणून तो प्रधानमंत्री 19व्या वर्षी 41व्या वर्षी बाजीराव गेला. हे मी जे अरेतुरे करतोय ना हे भयानक प्रेमामुळे करतोय. हे सगळी माणसं इथे आहे, या हृदयाच्या आत आहेत. जेवढी माझी आई आणि वडील माझ्या हृदयाच्या आत आहेत ना तितकीच हे सगळे महापुरुष इथे बसतात. म्हणून मी हक्काने त्यांना अरेतुरे करतो. मी गणपती समोर माझा गणपती माझा गणू असं काही म्हणतो की नाही आपण देवाला, तसं आहे ते. आपण देवाला काही म्हणतो ना,
काय सुंदर रिलेशन आहे आपलं, नातं आहे देवाबरोबर. देव आहे तो, तरी सुद्धा आपण वाटते ते आत्महत्या चिडतो त्याच्यावर. आम्ही परीक्षेत नापास होतो, चिडतो गणपतीवर. तो काय करणार बिचारा? जर आपण देवांना पण आरेतुरी करतो तर हे सगळे देवाच्या ठिकाणीच आहेत ना. 33 कोटी देवदेवतांना बाजूला करून सावरकरांनी आरती कुणावर रचली? शिवाजी महाराजांना. जय देव जय देव जय श्री शिवराया या या अनन्य शरणा आर्यांतारा. सावरकरांसारखा विज्ञाननिष्ठ माणूस शिवाजी महाराजांवर आरती रचतो. हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजीला काय वर्णन आहे? नृसिंहाच का? प्रश्न पडतो मला. हे रामा शिवाजीराय असं का नाही म्हटलं? हे श्रीकृष्ण का? श्रीकृष्ण आणि श्रीराम सगळ्यात मोठे आहेत की नाही? नाही म्हटलं की नाही? नृसिंहच का? शत्रू इतका भयानक आहे. हा ब्रिटिश नावाचा जो शत्रू आहे ना, तो इतका भयानक आहे, हिरण्यकश्यपू सारखा आहे. त्याला वरदान आहे सगळंच. त्याचा सूर्य कुठेच मावळत नाही. हे हिंदू नृसिंह म्हणण्यासाठी आधी नृसिंहाची गोष्ट माहीत असायला पाहिजे. तिथं सगळा प्रॉब्लेम आहे. मुलांना वडिलांच्या आजोबांच्या पुढचं काही माहीत नसते, नृसिंह कुठला माहीत आहे. हिरण्यकश्यपूला वरदान होतं. भगवान शंकराने विष्णूने दिलेलं वरदान आहे की तुला रात्री सकाळी मरण येणार नाही, घराच्या आत बाहेर मरण येणार नाही, माणूस प्राणी तुला मारू शकत नाही, शस्त्र अस्त्र तुला संपवू शकत नाही. अरे म्हणजे हा कधी संपणारच नाही. हा मातला, हा माजला. ब्रिटिश माजले नसेल. आणि अशा माजलेल्या ह्याला आता जर बाहेर काढायचं असेल, याला जर त्याच्यापासून सुटका करून घ्यायची असेल, ह्याला जर वध करायचा असेल तर दत्त, हनुमान, राम, कृष्णाच्या अवतार देऊन चालणार नाही. नृसिंहाचा अवतार घेतला पाहिजे. तो धड माणूस नाही, धड सिंह नाही, असा अर्धार्थ आहे. शस्त्र नाही, अस्त्राने मरणार नाही, नखाने फाडले. घराच्या आत नाही, बाहेर नाही, उंबरठ्यावर फाडले. रात्री नाही, दिवसा नाही, बरोबर मध्यरात्री मध्यानेला फाडले. पुन्हा नृसिंहाचा अवतार त्याच शंकराने घेतला. असा तू अवतार घेऊन ये. आणि ये कुणाला म्हटलंय? शिवाजी महाराज. कारण 350 वर्षांचा अंधकार संपवणारे जादू जी ताकद आहे ती शिवाजी महाराजांमध्ये. म्हणून हे हिंदू नृसिंह महाप्रभू शिवाजीराज असं वर्णन आहे महाराजांचं. तर शाहूंनी बाजीरावाला 19व्या वर्षी पदावर बसवलं आणि जे तिथून काम सुरू झालं. परत 41 लढाया, वय 19 ते 41 म्हणजे 21-22 वर्ष. 21-22 वर्षामध्ये 41 लढाया. त्यातली पहिली 5 वर्ष 25 वर्षापर्यंत लढाईच लढला नाही. छत्रपतींचा आदर्श आहे. म्हणजे बघा, श्रीराम श्रीकृष्ण एकत्र आले की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात. श्रीराम श्रीकृष्ण बाजीराव हे दोघं एकत्र आले आणि शिवाजी त्यात ऍड झाला की बाजीराव जन्माला येतात. हे सगळे ऍड झाले की सावरकर जन्माला येतात. ही परंपरा आहे आपली. आणि ही परंपरा 15 ऑगस्ट 47 ला संपली. आणि मग माझ्यासारखा शरद जन्माला आला. शेतीप्रधान देश आहे ना आपला. म्हणजे काहीतरी पेरतं जसं पेरणार तसं उगवणार ना. अशी सगळी रत्न त्या मातीतून उगवत होती, भारत मातेच्या पोटातून. आणि अचानक ती 16 ऑगस्ट पासून उगवणं बंद झालं, कारण पेरणं बंद झालं. इथे ज्ञानेश्वर माऊली येतात. ज्यांनी अद्वैताचा सिद्धांत सांगितला. आता गंमत बघा, भारतीय संस्कृती, भारत ह्याच्याबद्दल का अभिमान बाळगायचा, का हे सगळं तुम्ही इथल्या तुमच्या मुलांना सतत सांगितलं पाहिजे.
आपण कोण आहोत, कुठून आलोय हे सांगणं फार गरजेचं आहे. बरं मला खरंच सांगा, किती वाजता संपवायचं? 7. अरे बाई नाचते म्हणून किती नाचवा लागतं. किती किती बाई मला सांगा ना, आयोजक गेले का? धन्यवाद, थोडा वेळ वाढवून दिलाय. पण पुढचं गाणं बिणं यांचं चुकेल नाही. किती वाजता आहे? 4ला आहे ना? हा, मग 3 ते 4 मध्ये तुम्ही सगळं करून येऊ शकता. ओके, नो प्रॉब्लेम. तर ही जी 5-6 वर्ष घेतली बाजीरावांनी, ती बाजीरावांनी पंचमहाभूतांचा अभ्यास करण्यासाठी घेतली. शत्रू वाढले जातात. शिवाजी महाराजांपेक्षा शत्रू वाढले. 5-5 शहाऱ्यांच्या विरोधात लढायचे, पोर्तुगीजांच्या विरोधात लढायचे, ब्रिटिशांची एंट्री झालेली आहे त्यांच्या विरोधात लढायचे. शत्रूचं पाठबळ काय, शत्रूकडे सैन्य किती आहे, दारुगोळा किती आहे, माणसं किती आहेत, पैसा किती आहे. पंचमहाभूतांचा अभ्यास. लढाई कुठं लढायचे, कुठल्या भूमीवर लढायची, ती जमीन कशी आहे, डोंगर दऱ्यांची जमीन आहे का सपाट जमीन आहे, कुठल्या काळात लढायचंय, पावसाळा आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे, थंडी आहे, टेम्परेचर किती असणार आहे, सोसाट्याचे वारे असणार आहेत का, तिथे जाताना नद्या किती लागणार आहे, नाले किती लागणार आहे, समुद्र लागणार आहे का. या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी पहिली 5-6 वर्ष घेतली आणि मग युद्धाला सुरुवात केली. म्हणजे जर बाजीराव पेशवे वाचायला लागलं ना, की अक्षरशः मला तर दुसरे शिवाजी महाराज दिसायला लागतात. इतकं तंतोतंत शिवाजी महाराजांना फॉलो करणारा माणूस आहे. शिवाजी महाराजांची युद्धनीती, शिवाजी महाराजांचा सारखाच अभ्यास, शिवाजी महाराजांसारखी युद्धाच्या आधीची स्ट्रॅटेजी, तसंच चारित्र्य संपन्न सामान्यातल्या सामान्य माणसाबरोबर जाऊन बसणं, आपल्या तळागाळातल्या प्रत्येक मावळ्याबरोबर भाकर तुकडा खायला महाराज बसायचे, तसंच बाजीराव बसायचे. बाजीरावांनी कधीही पंतप्रधान पदाचा एकही सोयीचा फायदा घेतला नाही. कधीही त्यांनी भरजरी वस्त्र वापरले नाही, कधीही तो महालामध्ये झोपला नाही, कधीच नाही. जे जे शिवाजी महाराजांनी केलं ते सगळं त्या सगळं तंतोतंत फॉलो केलंय. महाराजांचा राज्याभिषेक करायच्या वेळेला महाराजांना जेव्हा गागा भट्ट येऊन सांगतात की तुमचा राज्याभिषेक झाला पाहिजे, पण त्याच्यासाठी कुठले उपचार करायचे असतात तेच माहीत नाहीये, त्याच्यासाठी मला थोडा वेळ द्या. आणि मग ते पैठणला जातात, ब्रह्मवृंदा बरोबर बसून संहिता, असं लिहिलंय त्याच्यात, संहिता तयार केली. नाटकाची असते ना संहिता, तसं राज्याभिषेकाची संहिता निर्माण केली की कसं कसं काय काय विधी झाले पाहिजे. आणि मग तिथून आल्यानंतर ते सांगतात की वैदिक मंत्रांचा तुमच्यावर अभिषेक झाला पाहिजे. मग त्यासाठी आता महाराज हे जे बोललो तर मारामाऱ्या होतील इथे. महाराज हे मूळ मराठा नाही आहेत बरं का, कुणबी नाही. महाराज हे तिकडनं आलेले आहेत, भोसले घराणं, भोसले राजपूत तिकडनं, सिसोदिया वंशातून तिकडनं आलेले आहेत महाराज. त्यामुळे वैदिक मंत्रांनुसार त्यांचे जी 8 बायका होत्या त्यांच्याबरोबरची लग्न तशी झालेली नव्हती, मुंज झालेली नाही. राज्याभिषेक करायचा तर वैदिक मंत्रांचा उपचार झाला पाहिजे. मग मुंज करायला घेतली महाराजांची रीतसर मुंज केली. बरं, मुंज करणं हा अधिकार फक्त ब्राह्मणांचा नाही, तो एक संस्कार आहे. तो कुठलाही माणूस करू शकतो, मोहम्मद सुद्धा करू शकतो जर त्याला महत्व पटलं तर. मग सगळी पुन्हा वैदिक मंत्रोच्चाराने परत लग्न लावलेली आहे. त्याच्यानंतर ज्या प्रजेचा मी राजा होणार त्या प्रजेची दुःख समजून घेण्यासाठी त्यांच्यासारखं सर्व राजभोग सोडून राहायचंय. महाराज
झोपले चटईवर, सगळे राजवस्त्र दाग दागिने सगळ्याचा त्याग केलाय. हे छत्रपती शिवाजी महाराज, श्रीराम श्रीकृष्ण हे संस्कार बाजीरावच्या आईने बाजीराववर केलेले. त्याला माहितीये एखादा मावळा एखादा माझ्यासाठी मरायला का तयार होईल, त्याच्या सिक्युरिटीची मी जर गॅरंटी घेतली तर, मग त्याच्या सिक्युरिटीची गॅरंटी घ्यायला पाहिजे. एक मावळा माझ्याबरोबर लढायला येणार आहे तर त्याच्या कुटुंबाला जाऊन भेटायचा, त्याला सांगायचा उद्या युद्धामध्ये कोणी कामी येऊ शकतं, एक तलवार एक वार माणूस संपतो. काय लागतं, एक मुंडकं उडवायला किती वेळ लागतो, संपलं ना त्याचं कुटुंब फिनिश. पण तुम्ही निश्चिंत राहा, जर का तुझा माणूस तुझा घरधनी जर कामी आला युद्धामध्ये तर काळजी करू नको, संपूर्ण मरेपर्यंतच्या आयुष्याची जबाबदारी मी घेईन. हे महाराजांचं का छत्रपती मोठे, कारण हे या पद्धतीने त्यांनी राज्य केलं, त्याचंच अनुकरण बरोबर बाजीरावांनी केलं. आणि मग लढाया लढत 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 41व्या वर्षी गेला. काय दुर्दैव आहे आमचं, 41 लढाया लढणाऱ्यातली एकही लढाई आम्ही लक्षात ठेवत नाही. आम्ही फक्त मस्तानी लक्षात ठेवतो. बरं, ती मस्तानी म्हणजे कुठेतरी डोळा मारला, प्रेमात पडले, असं झालेलं नाहीये. तसं करायला वेळ तरी असेल का? तुम्ही सांगा, 25व्या वर्षापासून 41 वर्षापर्यंत 42 का 41 लढाया लढला. सगळ्या लढाया त्या काळामध्ये घोड्यावर बसून लढायला जायच्या, सूर्योदय ते सूर्यास्त लढल्या जायच्या. मोहिमेवर गेला एकदा की तो गेला, 6-6 महिन्यांनी तो परत यायचा. मग कधी बसणार नदी काठावर हातात हात घालून? प्रेम प्रकरण कुठलं प्रेम प्रकरण? पण प्रेमात पडून नसताना आलेली नाहीये. त्या छत्रसाल राजा वयाच्या 17व्या वर्षी इथे आलाय शिवाजी महाराजांना भेटायला. स्वराज्याच्या निर्मितीनंतर मला तुमच्या बरोबर तुमच्या सैन्यात घ्या. ते म्हणाले मी आता घेऊ शकत नाही, तुला मी कुठलं मोठं पद देऊ शकत नाही. आता कसं कुठल्याही याच्यातनं आला की लगेच मोठं पद देतात, तशी पद्धत नव्हती. कर्तृत्व सिद्ध करावं लागायचं. कोणी आला झाला तो, असं नाही भानगड नव्हती. महाराजांनी काय सांगितलं, वेडा आहेस का तू? तुला करायचंय ना स्वराज्यासाठी काहीतरी करायची इच्छा आहे ना, मग तू तुझं राज्य बळकट कर. जेव्हा मी संपूर्ण हिंदुस्थान जिंकायला बाहेर पडेन तेव्हा मी तुझ्या राज्यातून जेव्हा जाईन तेव्हा तू सगळी मदत तेव्हा कर मला. आणि त्यासाठी तुझं राज्य मजबूत कर, तू तिथं मोठा हो तुझ्याच ठिकाणी. आणि असं करून ते 17-18 वर्षाच्या छत्रसालाला परत पाठवले. आणि जाताना एक ओके बोलले, आणि जर तू कधी संकटात सापडलास तर फक्त हात मार, मी धावत येईन. तो शब्द लक्षात ठेवून निजामाचं आक्रमण झालं. संपूर्ण चारी बाजूने छत्रसाल राजाला जेव्हा घेरलं तेव्हा ती आठवण ठेवून आता छत्रपती गेले, संभाजी महाराज गेले, आता शाहू महाराजांचं राज्य सुरू आहे. आणि त्यांचा पंतप्रधान आहे बाजीराव पेशवा. आणि त्याला पत्र आलंय, शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द पाळाल का, मला आता मदतीची गरज आहे. उठून काय आले बघा. आणि बाजीराव शाहूने म्हणतो जायला पाहिजे, छत्रपतींचा शब्द हा शेवटचा. आणि मग गेलाय. आणि निजामाला पळवलंय, छत्रसालाला स्वतंत्र केलं. त्यांनी 7 जिल्हे बक्षीस म्हणून दिले. 7 जिल्हे किती जमीन होते तुमच्या इथले? 7 जिल्हे डोळ्यासमोर आणा. एवढी जमीन छत्रसालाने बाजीरावाला दिली अंधण म्हणून. आणि जाताना आपली एक मुलगी दिली, ती मस्तानी. रितसर लग्न केलंय. बाई वाड्यावर असं नाहीये,
रीतसर विधिवत लग्न केलंय. त्यांच्या पद्धतीने केलं. परत महाराष्ट्रात आल्यावर इथल्या पद्धतीने केलं. साताऱ्याला जाऊन शाहू महाराजांच्या दरबारामध्ये नवरा बायकोनी पाया पडले. त्यांना दाखवले ही मी रीतसर लग्न करून आणलेली बायको आहे. अशी अशी घटना घडली. त्यांनी मला एक मुलगी दिलेली. बायकोचा दर्जा दिलाय. स्वतःच्या घरात शनिवार वाड्यावर आणून ठेवले. लफडं नव्हतं ते. आणि ती तितकीच बुद्धिवान, ती तितकीच शूरवीर होती. तर बाजीरावचं लफडं म्हणणारे स्वतःकडे बघतच नाही. लफडं म्हणजे फक्त केल्यावरच लफडं नसतं. मनात आलं बँकेतली आपली ऑफिसमधली बद्दल तरी ते लफडच आहे. फक्त हिंमत नसते आमच्याकडं. नुसतं अँगल लावून बसवलं. आणि ही माणसं बाजीरावाबद्दल बोलतात वा कमाल आहे. तर त्यांनी हिंमत दाखवली त्या काळामध्ये. घेऊन आलाय घरी, लग्न करून आणले, बायको म्हणून आणले, दर्जा दिलाय बायकोचा. आज त्यांचे वंशज आहेत, पेशवे म्हणून फिरतात पुण्यामध्ये. भेटलेत मला. 41व्या वर्षी गेला. तिथून पुढे पेशवाई सुरू झाली. 1857 पर्यंत येऊन ठेपलो आपण. नानासाहेब पेशवे लढले, तात्या टोपे लढले. ही लढाई, या लढाईला एक सैनिकांचं बंड म्हणून त्याचा हिणवलं गेलं ब्रिटिशांकडे. ते सैनिकांचं बंड नव्हतं, ती लढाई होती, स्वातंत्र्याची लढाई होती. साधारण 1818 नंतर संपूर्ण भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य आलं. आता ब्रिटिशांनी सगळ्यात पहिलं काय केलं माहितीये? कुठलाही देश संपवायचा असेल तर त्या देशाची भाषा संपवायची. आता इथून पुढचं सगळं तुमच्याशी रिलेटेड आहे. एक राष्ट्र संपवायचं असेल तर राष्ट्राची भाषा संपवायची. भाषा संपली की संस्कृती संपते, संस्कृती संपली की धर्म संपतो, आणि धर्म संपला की राष्ट्र संपतो. ब्रिटिशांनी पहिलं केलं ते तुमची भाषा संपवायला घेतली. जगातली सर्वोत्तम, सगळ्यात शास्त्र शुद्ध अशी जर कुठली लिपी असेल तर ती देवनागरी लिपी आहे. ती संपवायला सुरुवात केली त्यांनी. सर्व शाळा महाविद्यालय जी ब्रिटिशांनी सुरू केली त्यातनं या देवनागरी लिपी आणि देवनागरी लिपीवर आधारित असलेली संस्कृत ही भाषा हद्दपार केली. त्या ठिकाणी सर्वोत्तम भाषा म्हणून पुढच्या पिढ्यांवरती इंग्रजी लादली. तिथून सगळ्या पुढच्या पिढ्या इंग्रजीत शिकू लागल्या. संस्कृत गेलं, संस्कृत गेलं, त्याच्याबरोबर सगळे वेद गेले, उपनिषद गेली. ह्या सगळ्या मुस्लिम आक्रमणांनी आपली ही 13-14 विश्वविद्यालय संपवून टाकली. त्या खिलजींनी नालंदा संपवलं. ते पुढचे 6 महिने जळत होतं. 6 महिने काय भिंती नाही जळत, 70 लाख पुस्तकं जळत होत. कुठला काळ आहे हे? कुठले देश अस्तित्वात पण नसतील. असं ज्ञान विज्ञान जगाला देणारा हा धर्म, हा संस्कृती, हिंदू संस्कृती सनातन, ज्याला आदी नाही अंत नाही, म्हणूनच त्याचा अंत कोणी करू शकलेलं नाही. आणि ते इंग्रजीमध्ये धर्माला रिलिजन म्हणतात. रिलिजन म्हणजे धर्म नाही. रिलिजन म्हणजे हिंदू मुस्लिम सिख ईसाई. ती त्या भाषेची कमतरता आहे. कुठल्याही भाषेला मला कमी लेखायचं नाही, अजिबातच नाही. पण देवनागरी लिपी आणि त्याच्यावर आधारित असलेल्या ज्या भाषा आहेत 3, ज्या जगातल्या सर्वश्रेष्ठ आहेत, हे सायंटिफिकली सिद्ध झाले. हे बघा, आपण भाषा बोलण्यासाठी आपल्याला अवयव कुठले वापरावे लागतात तर कंठ, जीभ, ओठ, दात, टाळू. देवनागरी लिपी डोळ्यासमोर आणा.
ज्याचा वापर करायचा आहे त्यानुसार लिहिलेली लिपी आहे. क ख ग घ पोटाला लोट लागत नाही. प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ कंठव्य दंतव्य ताळव्य औष्ठव्य स्वर वेगळे अ आ इ उ उ ए ऐ नंतर या बाराखडी येते. सगळी व्यंजन वेगळी. इंग्लिशमध्ये असं नाहीये आधी ए बी सी डी मध्ये ई है ना ई येतं ना मध्ये. जी एक मध्ये आय असं येतं मध्ये. पण सगळ्यात उत्तम भाषा ह्याची सुंदर व्याख्या आहे. जी लिहितो तशीच बोलतो आणि जी बोलतो तशीच लिहितो ती सर्वोत्तम भाषा. मी इथे उतरल्यापासून मी आपला सॅन जोसे म्हणतोय. त्याला मला लोक सांग नाही हो सर ते सॅन होजे आहे. म्हटलं का जे लिहिले मी जेच बोल नाही म्हणे होजे आहे होजे. सायकोलॉजी म्हणायचं लिहायचं का एस पासून पी. तो पी गेला कुठे बोंबला कोणाला माहिती. पण त्याला काही लॉजिक नाही बरं का. सावरकरांचं भाषाशुद्धी पुस्तक वाचा. काय लिहिलंय त्या माणसाने. म्हणजे इकडे एक सी आणि टी बसलाय इकडे एक पी आणि टी बसलाय. मग कार्यक्रमाला उशिरा यू आला तो सी आणि टीच्या मध्ये बसला. काय होतं कट. मग त्याला म्हटलं इथे नको बसू ते मोठे येणारेच आहे उठ. त्याला बसवलं पी आणि टीच्या मध्ये तर पट व्हायला पाहिजे की नाही तिथं मात्र पुट. ही अशी भाषा आहे आणि ही आम्हाला जगातली सर्वश्रेष्ठ भाषा वाटते. ही वर्किंग लँग्वेज म्हणून इथे आलाय बरोबर आहे. पण घरामध्ये बोललं पाहिजे मराठी. घरामध्ये मुलांना शिकवलं पाहिजे मराठी. जगातली ही सर्वोत्तम भाषा आहे. पण ही भाषा जर तुम्ही कळली नाही तुमच्या मुलांना तर संपलं तुम्ही. पुढच्या पिढ्या शिवाय देतील तुम्हाला. नंतर जर तो जाऊन कुठेतरी काहीतरी शिकला आणि मग त्याला जर साक्षात्कार झाला आणि तो जर खरंच मन लावून एखादा विद्यार्थी शिकला तर तो आई वडिलांना मला का नाही तुम्ही शिकवलं. बाहेर शिकणारच आहे ते काय अमेरिकन ऍक्सेंटचं इंग्लिश शिकणारच आहे. त्याला पर्यायच नाही काही. पण घरात आल्यावर जोशी अभ्यंकर कुलकर्णी यांच्या घरात पण इंग्लिशच बोलतात. घरात बोला की मराठी. वाचू दे ना त्यांना पु ल. वाचू दे ना त्यांना ज्ञानेश्वरी. काय जगाला काय देऊन गेलाय माणूस. 1275 16 वर्षाचा पोरगा अद्वैताचा सिद्धांत सांगून जातो. का 16 ऑगस्ट 47 नंतर माणसं चांगली जन्माला आली नाही याचं कारण आहे. शेतीचा नियम काय. एक बी असतं एवढंच बियाणं ते जमिनीमध्ये पेरलं. हजारो बियाणं पेरलं जातं. सगळीच उगवत नाहीत. का नाही उगवत. कारण त्यातली काही बियाणं स्वतःचा अहंकार सोडायला तयार नसतात. काय लिहिलं बघा 16 वर्षाच्या पोराने. जी बियाणं बी फुटत आतला मी निघून जातो. बी पेरलं ते फुटलं त्यातला मी निघून गेला. रिकाम झालं. ते रिकाम झालं रे झालं की पंचमहाभूतांची जबाबदारी सुरू होते त्याला वाढवण्यासाठी. आम्ही मोठे गावत नाही कारण आधी आमचं मीच सोडायला तयार नाही. मग ते झाड असं वर येतं जमिनीतनं डोकावतं. मग ते असं उंच उंच जातं. सूर्याच्या दिशेने जातं. सूर्याच्या दिशेने मोठा वृक्ष होतो. फुलं येतात फळं येतात. मग ती फळं पिकतात. फळं पिकल्यानंतर त्यातलं एक फळ पिकलेलं खाली पडतं. तिथं न्यूटन बसलाय. वर जाण्याचा सिद्धांत सांगणार आहे 1275 भारतामध्ये ज्ञानेश्वर. काही शतकानंतर ते फळ खाली पडलं ते त्याला खाली का पडलं. पुन्हा वर फेकलं पुन्हा खाली आलं. बॉल फेकला वर खाली आला. मग तो म्हणाला सगळ्या वरच्या वस्तू खाली येतात कारण गुरुत्वाकर्षण आहे. पण मुळात वर का जातात.
वर जाण्यासाठी मी संपावं लागतो, रिकामं व्हावं लागतं. एकदा सगळी वाद्य बसली होती गप्पा मारायला, तबला, पेटी, बासरी, जेवढी वाद्य असतात आपण 2-3 दिवस बघतोय, सगळी वाद्य अशी गप्पा मारायला बसली होती. त्या एका वाद्याने बासरीला विचारलं की बासरी तू किती नशिबवान आहेस. तुम्ही का ग? साक्षात भगवंताने ओठाला लावलेलं, आमचं ते दुर्भाग्य आहे. काय अनुभव होता तुझा? काय म्हणाली माहितीये बासरी? ज्या दिवशी भगवंताने मला ओठाला लावलं आणि पहिली फुंकर मारली, मी रिकामी झाली. बघा 7 स्वर आहेत, पण बासरीला भोकं 6च आहे. षड रिपू निघून गेला, रिकामी झाली बासरी. आता मी काय बोलायचं हे भगवंत ठरवतो, मी नाही. असं रिकामं होता आलं. असं ती बियाणं एवढंच त्या बियाणाला पण कळतं रिकामं होणं. मग ते रिकामं झालं की मोठं मोठं सुरू व्हायचं, मोठा वृक्ष होतो. तसं तुम्हाला जर करिअरमध्ये मोठं व्हायचं असेल तर आधी रिकामं होत आलं. हे सगळे योद्धे आहेत, आपापल्या परीनं समाजाला, राष्ट्राला काहीतरी देण्याचं काम केलंय. ज्या ज्या लढाया लढले वेगवेगळ्या पातळीवर आणि जिंकल्यानंतर आम्हाला काहीतरी मोठं दबोलं देऊन गेले. ब्रिटिशांनी संस्कृत संपवली, इंग्रजी आणली. मग आम्हाला तुकाराम महाराज मोठे वाटेनासे झाले, आम्हाला शेक्सपियर मोठा वाटायला लागला, आम्हाला फ्रॉइड मोठा वाटायला लागला. कारण आम्हाला संस्कृत वाचताच येईना. आता मला उत्तम मराठी येतं, इंग्लिश थोडंफार वाचू शकतो, हिंदी येतं, पण माझ्यासमोर तमिळ तेलुगू पुस्तक ठेवलं, फार सुंदर पुस्तक आहे, मी नुसती चित्र बघतो, मला वाचता येत नाही. ब्रिटिशांनी पहिली नाडी पकडली तुमची संस्कृती संपवण्यासाठी. पहिलं तुमची भाषा संपवली. मला पण मी 17-18 वर्षाचा असताना इंग्लिशमध्ये बोंबच होती. तर मला असं ना खूप वैषम्य वाटायचं की ज्याला आपल्याला इंग्लिश येत नाही ना. पण त्यावेळेला ना ते गॉर्बाचेव म्हणून रशियाचे पंतप्रधान होते, ते आले होते आणि आमच्याकडे तेव्हा इंदिरा गांधी होते. आणि मी ते रात्री टीव्हीवर बघितलं त्या दोघांचं भाषण. तर तो मला वाटलं का आता हे दोघं इंग्लिशमध्ये बोलतील, कारण आम्हाला असं शिकवलं ना की इंटरनॅशनल लँग्वेज इंग्लिश आहे म्हणून. पण मी बघितलं तर रशियाचा एवढा मोठा नेता, राष्ट्राध्यक्ष, तो रशियन भाषेतच बोललो. आणि ते आमच्या इंदिरा गांधींना कळावं म्हणून एक मध्ये दुभाषी उभा होता असा. मग मला वाटलं आता इंदिरा गांधी हिंदीत बोलतील की नाही, त्या इंग्लिशमध्ये बोलल्या. 1820-25 पासून जे वाटोळं केलंय ते इथपर्यंत लागू पडलेलं आहे, ते आजपर्यंत लागू आहे. ते बघितल्यावर मला वाटलं आयला मला ते रशिया एवढ्या आले, मला येत नाही तर का फरक पडतो. आणि मी त्या दिवसापासून सुखी झालो आणि पुन्हा त्या इंग्लिशच्या भानगडीतून पडलो नाही. मागच्या वर्षी इंग्लंडला गेलो होते, त्या इमिग्रेशनला त्या गोऱ्याने मला विचारलं परत कधी जाणार. म्हटलं मी तुला 150 वर्ष चायला तू राहिला माझ्या देशात, तुला विचारलं. असं मी इंग्लिशमध्ये बोललो, म्हणजे काय बोललो त्याला वाट लागली. बरोबर त्याला कळायचं तर कळेल, तो असला गोड असला, काहीच कळलं नसेल बहुतेक. पण अत्यंत आत्मविश्वासाने बोलल्यामुळे ठाप ठाप शिक्के मारले, मी आत आला. माझ्या आयोजकांची हालत खराब झाली. ते हा मुख्य वक्ता जर गेला चायला आयोजनाचं करायचं काय. अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान आणि दुराभिमान ह्याच्यामधला फरक लक्षात घ्या. आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा. आता धर्मावर येऊया, कारण हे सगळे जण तो हिंदू धर्म टिकवण्यासाठी लढलेले आहे. ब्रिटिशांनी फार महत्वाची गोष्ट केली, ती भाषा संपवली. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कमकुवत करायचं पहिलं पाऊल उचललं, ते म्हणजे भारतीयांच्या हातातलं शस्त्र काढून घेतलं, निशस्त्र बनवलं. इथे मिळतात ना शस्त्र अशी सहज,
भारतात नाही मिळत. भारतात त्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे एक बंदूक वापरायची असेल तर. कारण मला नथुरामच्या वेळेला मला जेव्हा मारायला यायचे लोक तेव्हा मला पोलिसांनी बोलवून सांगितलं होतं की 1 महिन्याची ट्रेनिंग घ्या, तुम्हाला आम्ही लायसन्स देतो, पिस्तूल ठेवा असो. म्हटलं मला कोण काय करत नाही. मी ते घेतलं नाही. ते कोण डोक्याला तापते, ते कमरेला एक वजन आपलं, तो चुकून मी कोणाला तरी मारा करायचो. ती भीती होती मला, म्हणून मी ते नकोच म्हटलं उगाच, नाही तर आमचा खरा नथुराम व्हायचा. आणि मग इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात एक पहिला माणूस उभा राहिला. त्याचं नाव वासुदेव बळवंत फडके, आद्य क्रांतिकारक. तिथून पुन्हा एकदा चिंगारी पेटली. एका ज्योतीतून दुसरी ज्योत पेटवली गेली. वासुदेव तर गेले निघून, पण त्या ज्योतीने अशी एक ज्योत पेटवली महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात. त्या ज्योतीचं नाव आहे बाळ गंगाधर टिळक. प्लेगची साथ आली. त्या प्लेगमध्ये प्लेग निवारणाच्या नावाखाली ब्रिटिश साम्राज्याने उच्छाद मांडला. रँडने तर असा उच्छाद मांडला की प्लेग मधनं वाचवण्यासाठी घरादारातल्या बायकांना उचललं जावं लागलं, त्यांच्यावर रेप व्हायला लागले. भयानक उच्छाद. तेव्हा एकाच घरातली 3 मुलं चापेकर नावाची टिळकांना भेटायला गेले. म्हणाले, हे काय तुम्ही काही करणार आहात की नाही, का तुम्ही राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व करताय? तर टिळक म्हणाले, मला काय करायचं तर मी करीन, पण मला एक आश्चर्य वाटतं की तुमच्यासारखे तरुण असताना रँड जिवंत कसा राहतो. डायरेक्ट नाही सांगितलं. चापेकर बंधूंना लक्षात आलं की अच्छा आदेश आलेला आहे, करून टाकू. आणि त्यांनी रँडला संपवलं. बघा, वासुदेव बळवंत फडक्यांनी टिळकातून चापेकर बंधूंना फासावर लटकवलं. त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी नाशिक मधला एक मुलगा उभा राहिला. 13व्या वर्षी शपथ घेतली, मारिता मारिता मरे तो झुंजेन. त्याचं नाव विनायक दामोदर सावळा. ही चिंगारी पेटायला लागली. हा प्रेशर कुकर मधलं तापमान वाढतंय हे लक्षात आल्यानंतर इथे बऱ्याच महिला बसल्या आहेत. तुम्ही दिवसभरात एकदा तरी कुकर लावता की नाही? तो लावावाच लागतो. मला सांगा, प्रेशर कुकर मधल्या सगळ्यात महत्वाचा भाग कुठला असतो? म्हणजे मराठीमध्ये पार्ट. कुठला भाग असतो? बॉल नाही, शिट्टी. एक प्रेशर कुकर असतं, त्याचं एक टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये एक टेम्परेचर सेट केलेलं असतं. ते संपलं ना? तुम्ही 3 सांगितले की नाही? 3 लक्ष आहे माझं. बरोबर 3ला संपवणार. सारखं सांगू नका, कारण मला 15 मिनिटं उशिरा दिली. तो 1ला आपण नाही सुरू केलं, 1:20 है ना. शांत राहा जरा. एकदा इथे आलो की मी राजा असतो. तिकडे मी कुठे चहा मिळेल असं, पण इथे कोण नाही आठवत. आणि एवढं सुंदर रसिक म्हटल्यावर काय पटकन संपवतो, डोंट वरी. तर भारताचा प्रॉब्लेम कुठे कुठे कसा कसा झालाय हे लक्षात घ्या. आणि कुठले कुठले योद्धे कसे कसे लढले. हे प्रेशर कुकरचं टेम्परेचर एक सेट केलेलं असतं. ते त्याच्या वर गेलं ना की ते टेम्परेचर रिलीज करायचं काम ती शिटी करते. शिटी वर जाते, त्यातली हवा निघून जाते, टेम्परेचर खाली येतं, तापमान खाली येतं आणि परत आपलं डाळ भात शिजायला सुरुवात होते. जर आपण शिट्टी बिघडली तर स्फोट होतो कुकरचा. आणि अनेक असे अपघात घडलेले आहेत. एक राष्ट्र नावाचा सुद्धा एक प्रेशर कुकर असतो. तो शांत होता. 1818 नंतर 1857 स्वातंत्र्य समोर सोडलं तर अदरवाईज हा सगळा प्रदेश शांत होता. कुंभकर्णाची अवलाद सगळे झोपलेले होते. ब्रिटिश हेच ग्रेट आहे, ब्रिटिशांनीच फक्त राज्य करायचंय, आम्ही राज्य करण्याच्या लायकीचेच नाही, अशी मानसिकता त्या इंग्रजी भाषेमुळे तयार झालेली होती.
जगातलं सर्वोत्तम साहित्य जे काय आहे ते फक्त इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे, सगळे शँट जे काय आहेत ते इंग्लिशमध्येच आहेत, आमच्याकडे कोणीच नाही, अशी एक भावना निर्माण करण्यात ब्रिटिश यशस्वी झालेले होते. आम्ही म्हणजे दरिद्री भंगार अशी स्वतःला समजूत करून घेण्यामध्ये ब्रिटिश यशस्वी झालेले होते. आणि परत एकदा त्या प्रेशर कुकर मधली हवा तापायला सुरुवात झाली. वासुदेव बळवंत फडके नावाच्या माणसाने सुरुवात केली आणि ती अंगार असा पेटायला लागला आला. हे जर असं सुरू झालं तर पुन्हा एक 1857 घडेल. आणि आता मात्र जे 1857च्या वेळेला ज्या थोड्याफार चुका झाल्या, 1857 आपण शूरवीरतेमध्ये शौर्यामध्ये कमी होतो म्हणून हरलेलो नाही, आपण स्ट्रॅटेजीमध्ये हरलो, पंचमहाभूतांचा अभ्यास कमी पडला म्हणून आपण हरलो. तर ती चूक आता हे करणार नाही. आता वेळीच यांना थांबवलं पाहिजे. म्हणून 1885ला सर ॲलन ह्यूम नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ब्रिटिशांच्याच विरोधात भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईसाठी म्हणून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. ही कुठल्याही भारतीयाने केलेली नाही. का करतील असं? आम्हाला जर वर्षानुवर्ष युगानुयुग ज्या देशावर राज्य करायचंय ते या देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना का करतात? सलग पहिली 3 वर्ष ब्रिटिश अधिकारी आहेत आणि कुठली एक संघटना स्थापन होते, कुठली एक संस्था स्थापन होते, त्याची एक मूलभूत घटना निर्माण करावी लागते, त्याची एक विचारसरणीवर ती उभी करावी लागते, तो पाया रचावा लागतो. आणि हा पाया अत्यंत अभ्यासपूर्व, अत्यंत ब्रिलियंट, हुशार असलेल्या ब्रिटिशांनी हिंदू मुस्लिम एकतेचा पाया रचला. ह्या देशामध्ये 7व्या-8व्या शतकापासून मुसलमान राहतात. त्यामुळे हा देश हिंदूंचा जेवढा आहे तेवढाच मुसलमानांचा आहे. त्यामुळे या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येऊन लढत नाहीत तोपर्यंत हा देश कधीही स्वतंत्र होऊ शकत नाही. हे इतकं पक्क मनावर बिंबवलं गेलं. आणि या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनाच या बेसवर झाली. ती विचारसरणी आज 2024 पर्यंत तशीच आहे. काय दुर्भाग्य आहे. म्हणजे 1857 नंतर 1860ला तो सर सय्यद अहमद अलीगड युनिव्हर्सिटीचा प्रमुख तो भाषणामध्ये म्हणाला की या देशावरती आम्ही राज्य करत होतो. दिल्लीच्या तख्तावर एक मुसलमान बादशाह बसलेला होता. ब्रिटिशांनी मुसलमान बादशाहला दिल्लीच्या तख्तावरून खाली खेचलंय. देश स्वतंत्र होईल तेव्हा पुन्हा मुसलमान बादशाह जर बसणार असेल तरच या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे. 1860 अलीगड युनिव्हर्सिटीच्या सर सय्यद अहमदचं भाषण आहे. पण आम्ही विसरलो सर. स्पष्टपणे सांगितलंय. ते कधीच असं आडून बिडून बोलत नाही. आता सुद्धा बघितलं ना पॅलेस्टाईन जय म्हणाला ना तो. आडून बिडून काय नसते. आम्हीच वाईट आम्हाला काय शिकवतात माहितीये? चांगलं बोला, सत्य बोलू नका. कुठेही जाताना आई वडील हे जरा चांगलं बोल ना. सगळं चांगलं बोल म्हणजे तिथे आधी बघ कोण कोण आहे. ते कोणी दुखावणे जाणार नाही, दुखावले जातील असं काही बोलू नको. चांगलं बोल. एखादं सत्य बोलल्याने काही 2 माणसं दुखावली जाणार. दुखवत जाऊ देत दुखावले. सत्य सत्य आहे ना. शिवाजी महाराजांच्या सगळ्या लढाया मुसलमानांच्या विरोधातच होत्या. तर शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवताना मुसलमान म्हणायचं नाही, शत्रूला कसे मारले. अरे हे कुठलं आहे? ही असली दळभद्री मानसिकता त्या 1885च्या विचारसरणीच्या पायाभरणीतून झाली. त्यातनं आपण आजही मुक्त होत नाही. आणि हा धोका ओळखणारा भारतामध्ये एकमेव माणूस होता. त्याचं नाव विनायक दामोदर सावरकर. म्हणून 1937ला जेव्हा संपूर्ण निर्बंधातून सावरकर मुक्त झाले तेव्हा सुभाष बाबू आणि काँग्रेसमध्ये असंख्य नेते सावरकरांना सांगत होते या आता राष्ट्रीय काँग्रेसमध्ये या. सावरकर म्हणाले नाही. पराकोटीचा मुसलमानांचा लंगुल चालन आणि हिंदू मुस्लिम भाई भाई हे जोपर्यंत तत्व तुम्ही सोडत नाही तोपर्यंत सावरकर काँग्रेसमध्ये कधी पाऊल ठेवणार नाही. कारण हिंदू मुस्लिम भाई भाई हे ह्या देशाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मग सावरकर 37ला हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले.
37 ते 47, 37ला कर्णावतीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाषण करताना, आता बघा 1905ला हा मुलगा इंग्लंडला गेला, बॅरिस्टर व्हायला, तिथून समाजाशी भारतीयांशी नाळ तुटला, वय होतं 23. जो नाळ तुटला तो पुढे 5 वर्ष इंग्लंडमध्ये शिकले, तिथंच अटक झाली, तिथूनच भारतात आणून शिक्षा झाली आणि अंदमान पर्व सुरू झालं. ते सुटले कधी? 37ला, 54व्या वर्षी, वयाच्या 23 ते 54, अखंड तारुण्य. ज्या तारुण्यामध्ये समाजापर्यंत पोचून आपले विचार मांडून एक समाज जागृत करायचं काम प्रत्येक नेता करत असतो. हा अख्खा तारुण्याचा कालखंड विनायक दामोदर सावरकर जेलमध्ये सडत होता. सावरकर सडत नव्हते, सावरकर विचारसरणी सडत होती आणि इकडे हिंदू मुस्लिम भाई भाई फोफावत गेलं. एका गालावर थप्पड मारली की दुसरा गाल पुढे करायचा. सावरकर म्हणायचे, एक मान कापल्यावर पुढे करायला मानच राहत नाही. मान कापणारे लक्षात आल्याबरोबर त्याच्या आधी आपण त्याची मान कापायची असते. आटोकाट प्रयत्न केला, इतकं भयानक असं संपूर्ण ते शिक्षा, मरण यातना भोगल्यानंतर 54 वय, थकलेला जीव, पण राष्ट्रासाठी पुन्हा उभा राहिला. हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून संपूर्ण देश ढवळून काढायला सुरुवात केली आणि 1885 ते 1937, 52 वर्ष ज्या विचारांवर अख्खे 25-30 करोड भारतीय चाललेले होते, त्यांना एक माणूस येऊन अचानक सांगू लागला की ही विचारसरणी चुकीची आहे. कसं पडणार? 52 वर्षाच्या प्रवाहाच्या विरोधात 52 वर्षानंतर एक माणूस येऊन सांगतो की तुम्ही जो चाललेत ना हे चुकीचंच आहे, हे बेसिकच चुकलंय सगळं. कसं पडणार? हातामध्ये वर्षच नाही. आणि मग तिथून काँग्रेस आणि सावरकरांमध्ये जी भया पराकोटीचा जो द्वेष आज दिसतो ना, ह्या द्वेषाला कारणीभूत आहे 1937. काँग्रेसमध्ये जायला विरोध केला आणि काँग्रेसचं खरं पितळ उघडं पाडलं. 46ला निवडणूक झाली, स्वातंत्र्याच्या आधीची निवडणूक, सार्वत्रिक निवडणुका. त्याच्यामध्ये 3 पक्ष, एक सावरकरांच्या अध्यक्षतेखाली हिंदू महासभा, राष्ट्रीय काँग्रेस महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली आणि मुस्लिम लीग जिनाच्या अध्यक्षतेखाली. जिनाने प्रचार केला की जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आपण हक्काचं आपलं वेगळं राष्ट्र उभं करू. गांधींनी प्रचार केला. एक 75 वर्षाचा म्हातारा नेता, ज्याच्या मागं आम्ही इतकी वर्ष धावलोय, तो जीवाच्या आकांताने आम्हाला सांगतोय की या देशाचे तुकडे काही केल्या होऊ देणार नाही. माझ्या देहाचे तुकडे होतील पण देशाचे तुकडे मी काही झालं तरी होऊ देणार नाही. आणि इथे हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून एकमेव सावरकर सांगत होता की मुस्लिम लीग हा देश मागितल्याशिवाय राहणार नाही आणि काँग्रेस त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. पण सगळे मुसलमान जिनाच्या पाठीमागे गेले आणि सगळा हिंदू गांधीजींच्या एका वयस्क माणसाच्या आश्वासनाला भुलला. देश तुटला, देह मात्र तसाच राहिला. 37 साली भाषणात बोललेलं वाक्य 10 वर्षांनी खरं ठरलं. प्रचंड मोठा देश आहे आपला, काय हिंदू संस्कृती आहे. हिंदू हा धर्म, आता शेवटची 5 मिनिटं फक्त धर्म सांगतो. हिंदू धर्म म्हणजे रिलिजन नाही, धर्म म्हणजे गुणधर्म. ही पृथ्वीवर जेव्हा माणसं निर्माण झाली, सजीव सृष्टी निर्माण झाली, पशु पक्षी हे सगळं जेव्हा निर्माण केलं त्या ईश्वराने, परमेश्वराने, त्या प्रत्येक वस्तूला, त्या प्रत्येक पदार्थाला जन्मजात एक गुणधर्म दिला. अगदी उदाहरण म्हणून 2-3 घेतो फक्त. दगड, एक दगड जन्माला घातलाय, त्या दगडाला जन्मजात एक गुणधर्म दिला. काय गुणधर्म आहे दगडाचा? कोणीही हलवल्याशिवाय तो हलत नाही. म्हणून आपल्या घरात मुलं जेव्हा अशी लोळतात तेव्हा आपण म्हणतो हे दगडासारखं काय, हलत नाही.
कोणीही हलवल्याशिवाय दगड कधीही हलत नाही. हा निसर्गाने दगडाच्या जन्माबरोबर त्याला दिलेला गुणधर्म आहे. माणूस उचलून फेकतो, बरं फेकल्यानंतर जिथे फेकतो तिथेच राहतो परत तो, स्वतःहून मग पुढे चालायला लागला असं होत नाही. म्हणजे निसर्गाने दिलेल्या गुणधर्माचं 100% पालन करणं हा दगडाचा धर्म आहे. म्हणून अमेरिकेतला दगड हा ख्रिस्ती दगड असं म्हणत नाही आपण. दुबईमध्ये गेल्यावर हे मुस्लिम दगड आहेत आणि हिंदुस्थानात तर हे सगळे हिंदू दगड आहेत. नाही, दगड खूप आहेत, पण काय भाषा आहे ना मराठी, म्हणून शिकवा. तुम्ही घरात असं बोलल्यावर मुलं असं नको व्हायला, असे असले पाहिजेत पोरं पण तुमची, नाही ना. आता नंतर मग फोडून सांगायला यायचं असं. हा दगडाचा गुणधर्म आहे. त्या गुणधर्माचं 100% पालन करणं हा दगडाचा धर्म आहे, नदीचा धर्म. उगम पावल्यानंतर काय वाटेल ते करा. किती डोंगर, दऱ्या, उंच पर्वत मध्ये उभे करा, मानव निर्मित भिंती उभ्या करा, सगळ्यावर मात करून ती नदी सागराला जाऊन मिळणारच हा तिचा गुणधर्म आहे. निसर्गाने जन्मजात दिलेला आणि त्या गुणधर्माचं 100% पालन ती नदी करते आणि तिचा धर्म बजावते. इथं धर्म येतो. धर्म म्हणजे रिलिजन नाही. अग्नी आहे, अग्नीच्या जवळ गेलं की ऊब मिळते. खूप थंडी वाढली, इथं बर्फवृष्टी सुरू झाली, मायनस मध्ये गेलं अमेरिकेतले टेम्परेचर, तर अग्नीच्या जवळ बसल्यावर ऊब मिळते. म्हणून कोणी विचार करतं का असं की चला अग्नीतच बसूया ना, एकदमच मस्त वाटेल. माहितीये अग्नीत पडलं की जळणार. हा अग्नीचा गुणधर्म आहे आणि अग्नीमध्ये आरक्षण नाही आहे. हे 200 पडला आता भास्कर झाला, कारण आम्ही ओपन कॅटेगरी. असलं काही नाही, अग्नीमध्ये पडलं की जळणार. ते कोणी का असेल तुम्ही. हा अग्नीचा गुणधर्म आहे. त्या गुणधर्माचं 100% पालन करणं हा अग्नीचा धर्म आहे. तसंच माणसाचा धर्म काय, गुणधर्म काय. दुसऱ्या माणसाशी, पशु पक्ष्यांशी, नदी नाल्यांशी, दगडांशी, मूर्त्यांशी, सगळ्यांशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागणं. जो जो माणुसकीनं आणि प्रेमाने वागतो तो त्या गुणधर्माचं पालन करण्याचा जो धर्म बजावतो त्या धर्माचं नाव हिंदू धर्म. म्हणून या धर्माला आदि नाही, अंत नाही, संस्थापक नाही, स्थापना दिन नाही. पृथ्वीचं निर्माण झालं तिथून हिंदू धर्माला सुरुवात झाली. म्हणून हा कोणी संपू शकत नाही. हूण, शर, ग्रीक, 5-5 मुसलमान, पोर्तुगीज सगळे येऊन सगळ्यांनी अथक प्रयत्न करून झाले. हिंदू संपला नाही, हिंदू संपणार नाही. संपूर्ण विश्वाला जर तारायचं असेल, अमेरिकेला जर अमेरिका म्हणून उभं करायचं असेल, इंग्लंडला इंग्लंड म्हणून उभं करायचं असेल, तर त्या प्रत्येक देशातला हिंदू जोपर्यंत हिंदू म्हणून ताठमान उभा राहत नाही तोपर्यंत कुठलाही देश वाचणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही इथे आहात नोकरी धंद्यासाठी आलाय ते बरोबर आहे, पण नोकरी धंद्याच्या बरोबर तुमचं एक काम आहे. माणुसकी धर्माने संपूर्ण विश्वाला, म्हणून तर वंदे मातरम लिहिलं बंकिमचंद्रांनी, वंदे भारतम नाही लिहिलं. पृथ्वीला माता म्हणणारी संस्कृती आहे. मग त्या पृथ्वीवर येणारे सर्वच देश हे आपले असतात. वसुधैव कुटुंबकमची भावना आहे. सगळ्या जगाला जोडणारा एकमेव धर्म म्हणजे माणुसकी धर्म. त्या माणुसकी धर्माचंच दुसरं नाव हिंदू धर्म आहे. म्हणून गर्व से कहो हम हिंदू है. बरोबर 2:59. हे